7608 क्रमांकाची बस पुसद मुंबई जात आहे। हो लाल मेरे पथ रखियो भला झूले लालण सिंदड़ी दा सेवण दा सखी दमादम मस्त के अंदर अली दम दम दे अंदर हो दमादम मस्त के अंदर अली दा पहला नंबर हो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद बस स्टँडवर। इथूनच आपल्याला परत एकदा जर्नी करायचा आहे, तो म्हणजे पुसद ते मुंबई। आणि गाडी पहा आपल्यासमोर, गाडी आलेली पुसद मुंबई, नवी कोरकोरीत गाडी पुसद आगाराला मिळालेली नवीन बस। मला इथं पोहोचाय आणि बस लागायला थोडाफार चुकामुक झाली, नाहीतर आज ब्लॉक झाला नसता आपला। का तर आज गाडी थोडीशी डिले झाली, खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। थोडक्यात तुम्हाला दाखवायचं होता, हा ब्लॉक आपण ऑलरेडी केलेला आहे। नवीन गाड्यांच्या निमित्तानं हा ब्लॉक परत एकदा आपण बनवणार आहे मुंबईपर्यंत। थोडासा क्रू प्रॉब्लेम असल्यामुळे थोडेसे गाडी इथे डिले झालेली आहे आपली। दादांनी आता बोर्ड रोड सरळ केलेला आहे। तर आपल्या गाडीचा मार्ग आपल्यासमोर पाहू शकता, पुसद, कळमनुरी, हिंगोली, जिंतूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक, भिवंडी आणि मुंबई। MH14 LX 7608 या गाडीने आपण प्रवास करणार आहे पुसद पासून मुंबईपर्यंत। अशोक कंपनीची एच सिरीज मधली बस आहे BS6। आपले वाघ दादा सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस आपण पुसद मुंबई केला होता सुरुवातीचा ब्लॉग, त्या ड्रायव्हर दादांची आज ड्युटी आहे। तर दादांची छोटीशी ओळख करून देतो। दादा आपलं नाव? विनोद पायकराव। किती वर्षापासून आपण सेवेमध्ये? 14 वर्ष कंप्लीट। आज आपली ड्युटी कुठपर्यंत आहे? जालनापर्यंत पहिले क्रू, तिथून पुढे जालनावाले नाशिकपर्यंत, नाशिकवाले फायनलपर्यंत। तर ठीक आहे, आजचे आपले वाहक दादा असणार आहेत जालनापर्यंत। गाडी आता डेपोतून रवाना झालेली आहे, प्लॅटफॉर्मला लागते गाडी। तर विषय असा आहे की इथं ओळख करून घ्यावी लागते प्रवास सुरू होण्यापूर्वी। तुम्हाला माहिती आहे पुसद प्लॅटफॉर्मला जर बस लागली ना, अक्षरशः सीट पकडता येणार नाही, एवढी गर्दी आहे। आता तुम्हाला प्लॅटफॉर्मवरची कंडिशन दाखवतो। जशी गाडी आपली फलाटला लागेल ना, प्रवाशांची गर्दी पाहिजे एकदा। बाबा रे बाबा, दमन 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 आज अपंगाच्या राखीव शिटा सोडून कुठे बसा, मुंबई जाणार आहे। अपंगाच्या राखीव शिटा सोडून कुठेही बसा। तर आता गाडी फुल पॅक भरल्यावर सांगतो गाडी किती पॅक झाली। या गाडीचा जो अंतर आहे पुसद पासून मुंबईपर्यंत 650 ते 700 किलोमीटर, खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे। तुम्ही ऑलरेडी जुन्या गाडीचा एक ब्लॉग बघितला असेल आपल्या, पुसद मुंबई सेम तोच रूट आहे। गाड्या फक्त वेगवेगळ्या आहेत। त्या गाडीचा आपण नाशिकपर्यंत ब्लॉक केला होता, पण आता या गाडीमध्ये आपण संपूर्ण प्रवास दाखवणार आहोत मुंबईपर्यंत तरी। आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला जर मुंबई प्रवास करायचा असेल तर ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे। कारण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये या भागात विदर्भामध्ये तापमान खूप कडक असते, दिवसा प्रवास करायच्या म्हणजे अवघड वाटते। त्यामुळे तुम्ही जर रात्रीचा प्रवास करत असाल, पुसद मुंबई तुमच्यासाठी एकदम कम्फर्टेबल प्रवास होणार आहे मुंबईपर्यंत तरी। प्रवासी तुम्हाला कसे मिळतील त्याचा भरोसा नाही। मुंबई जाण्यासाठी आपली जी गाडी लागते ती फलाट क्रमांक 6ला। तर आता ड्रायव्हर दादा आलेले आहेत, गाडी रवाना होते आपली मुंबईच्या दिशेने। बरोबर कुठे किंवा कुठे ठेवायचे, पण इथं कुठे या गाडीला गर्दी बघा तुम्ही। पुसदला ना गाड्या मला वाटतं थोड्याशा कमी आहेत, गाड्यांची थोडी कमतरता आहे या भागात। गाडी पाहू शकता किती भरली आहे। तर सुरुवातीला एवढी गाडी भरलेली आहे, एकदम फुल पॅक। तर चला मित्रांनो, मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया आजचा रात्रानी प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय। चला तर मग ऑनलाइन आहे का? हो
गाडी चढताना गाडीचा स्पीड बघा एकदम 14-15 हात तो गाडवतो बहुतेक मला वाटते 11-12. गाडी नवी असल्यामुळे गाडी आरामात पिकअप घेते आणि त्यात वरून अशोक लेलनची गाडी आहे. तुम्हाला तर माहिती आहे घाटाचा राजा अशोक लेलन. तुम्हाला माहिती आहे या रोडवरचा पहिला स्टॉप शेंबाळ पिंपरी. मला एक कमेंट आली होती व्हिडिओच्या खाली की शेंबाळ पिंपरी की शांबाळ पिंपरी. शेंबाळ पिंपरी. आणि ते शेंबाळ पिंपरीला गर्दी पहा तुम्ही. बसायला जागा नाही, शेवटी उभं राहायचंय. इथे पण सगळ्यात जास्त प्रवासी जे प्रवास करणार आहेत ते ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक, कारण हा सवलतीचा परिणाम आहे म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर गाडी जाणार कळमनुरी बस स्टँड. शेंबाळ पिंपरीला जी गाडी पोहोचली ती 5:12. आता इथून गाडी निघते ती आपण साईड भेटूया कळमनुरी. आपल्या प्रवासामध्ये आपले अजून एक सबस्क्रायबर भेटलेले ज्यांनी आपला एक रील बघितली होती. फॉलोअर किंवा सबस्क्रायबर म्हणू शकतो. कोणते रील? कोल्हापूरची रील. बऱ्यापैकी रील आपले व्हायरल होत आहेत. आपण कुठले भेटून भारी वाटले. असेच प्रवासी भेटतात आपले सबस्क्रायबर फॉलोअर वगैरे म्हणून. गाडी जुनी असो किंवा नवी, या रोडवर प्रवासी हमखास फुल पॅक राहतात. स्टँडिंग प्रवासी. आता बऱ्यापैकी सीट मिळालेली आहे. गेल्या ब्लॉग मध्ये बॅक करा. तुम्ही जर गेल्या वेळेचा व्हिडिओ बघितला नसेल पुसद मुंबई, आधी तो व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यानंतर या व्हिडिओ मध्ये या तुम्ही. मस्त ब्लॉग आहे तो पाठीमागचा. शेंबाळ पिंपरी मध्ये प्रवासी पाहत भयानक बस भयानक. पुसद पासून 51 किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचलोय कळमनुरी बस स्टँड. बरोबर या ठिकाणी बस जे पोहोचले ते 6 वाजता. तर आता कळमनुरी बस स्टँडवरून आपली बस जाणार हिंगोलीला. हिंगोलीचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 20 किलोमीटर. पुसद पासून छोटासा विदर्भ प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे. इथून पुढचा जो आपला प्रवास होणार आहे तो मराठवाड्यातला, त्याच्यानंतर कोकण. कळमनुरी बस स्टँड फायनली आपण सोडतो इथं. जाऊया आता, बघूया या रोडवरची बस कुठे खाली होते का नाही बघूया. दादांनी सुरुवातीला कडक अनाउन्समेंट केले होते की या 4 सीटवर कोणी बसायचं नाही, कारण ह्या ज्या 4 सीट आहेत त्या अपंगासाठी राखीव आहेत. बरोबर का नाही? जर कोणी अपंग व्यक्ती आले तर आम्हाला इथून उठावं लागेल. तर त्यांच्यासाठी एक खास राखीव जागा दिलेले आहेत. त्यामुळे इथं पाहू शकता दिव्यांगासाठी 3, 4, 5, 6 अपंगाच्या हक्काची ही राखीव सीट आहे म्हणू शकतो आपण. हां, तर जाऊया आता, पोचूया हिंगोली.
मध्ये उकाडा तर जामच, थोडीशी तहान लागली पण पाणी बघतोय आता. हे बॉटल पाहू शकता तुम्ही, पूर्ण खाली झालेली आहे आणि सकाळपासून ही 8वी बॉटल आहे. आणि हिंगोली बस स्टँडचं 6:45 वाजताचे दृश्य पहा. बस स्टँडला अक्षरशः तुफान गर्दी आहे. फायनली मित्रांनो बॉटल घेतलेली आपण. जाम ताण लागली होती पण बर्फासारखं पाणी दिलं. त्या ठिकाणी भरपूर गाड्या आलेल्या आहेत पण आता ओळख करून द्यायला एवढी वेळ नाही. आता इथून आपली बस जाणार औंढा नागनाथ जिंतूर. जिंतूरचं अंतर बघायचं झालं 65 किलोमीटरचं अंतर आहे जिंतूर. क्रू चेंज होण्यापूर्वी आपल्या गाडीला जेवणासाठी स्टॉप होणार आहे. तो कुठं होणार आहे बघूया. आता तुम्हाला माहितीच असेल काहीतरी प्रॉब्लेम झाला. शिवाय घालायला लागले हो. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, ज्या गाडीमध्ये तुम्ही प्रवास करत असाल त्या गाडीमध्ये कसे पॅसेंजर येतील, कोणते पॅसेंजर येतील, कोणत्या टाईपचे असतील त्याचा काही भरोसा नाही. आत्ता बघितलं असेल दादा मी सकाळी तिथे बसल संध्याकाळी भागवतराव तुम्हाला 22:30 औंढा नागनाथला बरोबर बस आलेली आहे 7:38. आता इथून गाडी डायरेक्ट जिंतूरला जाणार आहे. मध्ये कुठं गाडी थांबणार नाही आहे तर डायरेक्ट स्टॉप आहे पुढचा जिंतूर. गाडीच्या वन साईड अँगलनं जे शूट करतोय ना, म्हणजे या साईडनं शूट करता येत नाही कारण केबिनपर्यंत प्रवासी असल्यामुळे तुम्हाला पुढचं आत्तापर्यंत काहीच दिसलं नसतं. 9608 क्रमांकाची बस 9608 क्रमांकाची बस 7608 मुंबई जात आहे. 7608 7608 आहे. 7608 क्रमांकाची बस पुसद मुंबईसाठी. जिंतूर मट्टा जालना छत्रपती संभाजीनगर आईजानगर गाडीची अनाउन्समेंट नाशिक मार्ग मुंबई. 7608 क्रमांकाची बस पुसद मुंबई जात आहे. गाडीमध्ये स्टँडिंग प्रवासी सर्व खाली झालेले आहेत. आता फक्त सिटिंग प्रवासी राहिलेले आहेत. या ठिकाणी जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल 12 ज्योतिर्लिंगाचं 12 पैकी एक म्हणजे 8वे ज्योतिर्लिंग. दादा म्हणते 8वे ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग. त्याच्यामध्ये म्हणजे इथे राहण्याची सोय वगैरे सर्व व्यवस्था आहे, राहण्याची खाण्याची सर्व सोय. म्हणजे आता इथून एंट्री मारायची हो इथून. बरं आतमध्ये भक्त निवास वगैरे भेटून जातो. बघूया एखादा रोड वगैरे सांगा औंढा नागनाथ पासून किंवा औंढा नागनाथ पर्यंत आपण तो रोड कम्प्लीट करूया. इथपर्यंत रोड तर सुचवा आधी, करूया आपण तो रोड कम्प्लीट. आपल्या मिठोडावर का बर तर जिंतूरला आपली बस पोहोचलेली आहे 8:45 वाजता. ही जी गाडी आहे ती 1.5 तास लेट गाडी आहे, त्यामुळे तुम्हाला गाडीचा रेग्युलर शेड्यूल स्क्रीनवर देणार आहे. तर या शेड्यूलनुसार आपली बस धावते पुसदवरून 3 वाजता.
कुठून बसले तुम्ही? औंढा नागनाथ. आता कुठे चालले? पोपट ठाणे. अरे बापरे, खूप लांबचा प्रवास आहे. तिकडे कुठे चालले तुम्ही? ठाण्यालाच असता तुम्ही? अच्छा, इकडे कुठे गाव आहे काय? येळगाव, हिंगोली. हा बरोबर. जिंतूर वरून गाडी जाणार आपली मंठा, वाटोर फाटा. वाटोर फाट्याच्या आसपास आपली गाडी जेवणासाठी थांबणार आहे तिथं, बरोबर ना? वाटोर फाटा. हा, वाटोर फाटा. फायनली मित्रांनो, आपली बस जेवणासाठी थांबलेली आहे. या रोडवरचा पहिला स्टॉप जेवणासाठी. ज्यावेळेस आपण छत्रपती संभाजीनगर ते निजामाबाद हा प्रवास केला होता त्यावेळेस पण इथेच बस थांबली होती. आत्ता पण बस इथे थांबलेली आहे पुसद मुंबईच्या रोडवर, हॉटेल विठ्ठला. म्हणून तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये दिवसा प्रवास करण्यापेक्षा रात्रीचा प्रवास प्रिपेअर करा. जर रात्रीच्या गाड्या अवेलेबल असेल तर, नसेल तर मग तुम्हाला ते पर्याय आहे. बघूया आता हॉटेल विठ्ठलामध्ये डिनरसाठी काय मेनू. काय काका, बरं आहे का? आपल्याला नाश्त्याला खिचडी भजी 30 मध्ये असते. मेनू आपल्या खिचडी भजी, समोसा आहे, वडापाव आहे, वडा रस्सा आहे, मिसळ पाव आहे. सगळ्यात कमी प्राइस असलेलं फूड कोणतं? वडापाव आणि खिचडी भजी. किती रुपयापासून स्टार्ट होतो? खिचडी भजी 30 रुपये प्लेट, त्याच्यानंतर मग 20 रुपये वडापाव. रात्रीच्या प्रवासामध्ये मेनू काही जास्त घेतला नाही, पण हलकासा मेनू घेतलेला आहे. त्यामुळे आपण थोडंसं इथे हाफ प्लेट वगैरे असं काहीतरी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे थंडावा देण्यासाठी रात्रीच्या प्रवासामध्ये लस्सी. कधी तुम्ही आला तर एक बार लस्सी नक्कीच ट्राय करा, एक नंबर क्वालिटी आहे. पुढच्या आगाराचे जे क्रू आहेत नाही ते जेवणार नाही, कारण त्यांची ड्युटी जे एंड होणार आहे ते जालन्यामध्ये, मला वाटतं तिथे जेवण करतील ते. आत्ता आपण ज्या लोकेशनला उभा आहे वाटोर फाट्याच्या पुढे, इथून जालनाचे जे अंतर आहे ते जवळपास 51 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणजे जालन्याला पोहोचायला अजून आपल्याला तासाभराचा रोड राहिलेला आहे समथिंग. या गाडीसाठी आपल्याला जे तिकडे भाडं पडलेलं आहे फुल तिकीट ऑनलाईन रिझर्वेशन 1172 रुपये.
M21 जिल्हा जालना या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे 11:35 तर दादांची ड्युटी संपलेली आहे इथे जालनामध्ये. पुसदवरून आपल्याला किती तासाची ड्युटी असते जालनापर्यंत? जालन्यापर्यंत आम्हाला तशी आमची ड्युटी 8 घंटेची असते. अच्छा, तर 6, 6:30, 7 घंटे लागतात जालन्यापर्यंत यायला. 6:30, 7 पर्यंत आरामात. परत ड्युटी कोणती आहे तुमची परत? आता उद्याला आमची 4 वाजता ड्युटी आहे. पुणे पुसद. पुणे पुसद. हां, ते बस घेऊन जायची हां, मेकर मार्ग. म्हणजे पुण्यावरून पुसदला गाडी येणार जालन्यामध्ये, ती गाडी परत तुम्ही घेऊन जाणार पुसदला. अच्छा, म्हणजे मुंबईवाली जी गाडी घेऊन येतात ते दुसरे क्रू आहे का? हा, दुसरे आहेत ना. अच्छा, ठीक आहे दादा. कधी आलो पुसद आगारला तर नक्की भेट होईल आपली. चालेल चालेल. तर जालना डेपोमध्ये आपली बस डिझेल भरण्यासाठी थांबलेली आहे. त्याच्यानंतर आपली बस फलाटला लागेल. तर या रोडवर जालना आगाराचे सेकंड क्रू आलेले आहेत. या ठिकाणी स्वच्छता चालू आहे. जालनावाल्यांची जी ड्युटी असते पुसद मुंबईच्या रोडवरती नाशिकपर्यंत. जालनानंतर आपली बस जाणार आहे छत्रपती संभाजीनगर. इथून टोटल 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आता गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता. इथे आता गाडी हळूहळू भरते. जालन्यामध्ये आपल्याला स्टँडिंगचे प्रवासी पाहायला मिळालेले आहेत आणि इथे प्रवासी एकदम फुल झालेली आहे. पुसदपासून आपण जवळपास 250 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे जालनापर्यंत. आता जालनानंतर आपल्याला जे अंतर पार करायचं आहे नाशिकपर्यंत जवळपास 250 किलोमीटरचा समथिंग आपल्याला प्रवास दाखवतो इथं. सिडको बसस्टँडला बरोबर आपली बस आली 12:53. जवळजवळ रात्रीचे 1 वाजत आलेत आणि सिडको बसस्टँडला गर्दी पाहिजे. सिडको बसस्टँडवरून मध्यवर्ती बसस्थानकला यायला फक्त 10 मिनटं लागली. या ठिकाणी 1:05 झालेत. आत्तापर्यंत जेवढे पण मार्ग कव्हर झालेले आहेत पुसद, कळमनुरी, हिंगोली, जिंतूर, जालना. आता छत्रपती संभाजीनगरला बस आली. इथून जाणार वैजापूर, नाशिक, भिवंडी, मुंबई. एवढा आपला स्टॉप राहिलेला आहे. खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे हा. त्याच्यानंतर परत क्रू चेंज होणार नाशिकला. नाशिक नंतर परत मुंबई. या गाडीचा पण आपण ब्लॉक केलेला आहे पुण्यावरून यवतमाळसाठी. आता क्रू ओळखीचे नाहीत, दुसरे क्रू आहेत या रोडवर. इथेच क्रू चेंज होतात छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर गाडी लय वेळ थांबणार नाही इथे. मला पाण्याची बॉटल वगैरे घ्यायची होती. ऑनलाईन पेमेंट चालणार नाही म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, पुढे कुठे तरी घेऊया. प्रवासी वगैरे अलाउड करत नाही तिथे, कारण बोनेट आहे इंजिनचं ते थोडंसं लवचिक आहे. नाही खरंच दंड लागतो, तेच बोललो मी. चला आता छत्रपती संभाजीनगरवरून आपली गाडी रवाना होते नाशिकसाठी. जवळपास 180 किलोमीटरचं अंतर आहे. विषय असा झाला की इथे 1 जण पॅसेंजर वगैरे बसले होते. म्हणजे जे बोनेट आहे तुटलं काय झालं तर ड्रायव्हरच्या खिशातून ते पैसे जाणार. आत्तापर्यंत BSS गाड्यांमध्ये 40 ते 50 गाड्यांमध्ये प्रवास केलेला, पण एका पण प्रवासाला बोनेटवर बसायचे ना. इष्टी आपली काळजी आपण करायची आहे, कारण सर्वसामान्यांची काय म्हणतात एक प्रकारे जीवनवाहिनी आहे. आपण पोहोचलेलो आहे नाशिक जिल्ह्यातल्या नवीन मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी. पहाटेचे 5 वाजताचे दृश्य. नवीन मध्यवर्ती बसस्थानक नाशिक.
या ठिकाणी आपली बस पोहोचलेली आहे। परत एकदा आपल्या गाडीच्या इकडे क्रूज चेंज झालेले आहेत नाशिकमध्ये आणि इथून पुढे जे क्रू येणार आहेत ते नाशिकवाले डायरेक्ट मुंबई सेंट्रल पर्यंत। नाशिकवरून आपला जो जर्नी राहिलेला आहे टोटल 180 किलोमीटर। संपूर्ण रात्र प्रवास कंप्लीट झालेला आहे। तर आपल्या गाडीचे क्रू नाशिकला इथे चेंज झालेले। तर अशा पद्धतीने गाडीचे क्रूज चेंज होतात। पुष्यतवरून जशी गाडी निघली तशी गाडी ऑलमोस्ट फुल पॅक होती। जालनाला पण एकदम गाडी फुल पॅक झाली होती। त्याच्यानंतर नाशिकला जी गर्दी झाली आपल्या बसमध्ये, तर सध्याला एवढे प्रवासी आहेत बसमध्ये। नाशिकच्या नवीन CBS बस स्टँडवरून गाडी आपली महामार्ग बस स्टँडला आलेली आहे। दादांना बोललो मी की या गाडीचा रेग्युलर टायमिंग काय आहे नाशिकमध्ये पोहोचायचा, तर दादा बोलतात की 3:30 वाजता ही गाडी नाशिकमध्ये पोहोचायला हवी होती। मला एक लॉजिक कळत नाही, मागच्या ब्लॉकमध्ये आपली गाडी 6ला पोहोचली होती पहाटे, आता ही गाडी एवढी लेट असून पण पहाटे 5च्या दरम्यान पोहोचलेली आहे नाशिकमध्ये। हेच काहीतरी लॉजिक जुळत नाही। असं पुसदपासून आपल्याला नाशिक पोहोचण्यासाठी तब्बल 13 तासांचा कालावधी लागलेला आहे। आता फायनल स्टॉपपर्यंत बघूया टोटल किती तासांचा कालावधी लागतोय आणि किती तासांमध्ये गाडीचा रूट कव्हर होतो। सुप्रभात मित्रांनो, आपली गाडी थांबलेली आहे रातांदळेपाशी हॉटेल ग्रीन व्ह्यू या ठिकाणी। सकाळ सकाळ गाडीचा थांबा झालेला आहे, थोडंसं फ्रेश होण्यासाठी थोडासा नाश्ता टाइम झालेला आहे म्हणू शकतो आपण। तर इथे आपली गाडी थांबलेली आहे। 20 रुपये एक कप चहा आपल्याला मिळालेला आहे आणि चहा बघा किती येतो, इथे खूप जास्त चहा येतो। भिवंडी ठाणे कोबाट तर फायनली मित्रांनो आपला रूट कंप्लीट झालेला आहे पुसद टू मुंबई। तब्बल 17 तासांचा संपूर्ण रात्राने प्रवास। आपली जी गाडी ती एकदम परफेक्ट टाइमावर आलेली आहे। गाडी जो पोहोचण्याचा टायमिंग आहे तो 9:11 या टाइमावर आपली गाडी आलेली आहे आणि बुकिंगला सुद्धा पोहोचण्याचा टायमिंग आहे तो 9 वाजता आहे मुंबई सेंट्रलला। तर गाडी परफेक्ट टाइमावर मुंबई सेंट्रल बस स्टँडला पोहोचलेली आहे। जशी आपल्याला पुसदहून 3 वाजताची बस लागते तशी मुंबई सेंट्रलवरून सुद्धा बस आपल्याला
पुसदसाठी 3:30 वाजताची लागणार. या मार्गावर जेवढे पण जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती, यवतमाळ जिल्हा, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, त्यानंतर ठाणे आणि मुंबई. तर एवढ्या 8 जिल्ह्यांमधून ही बस धावते. आणि गर्दीचं म्हणाल ना, नाशिक नंतर जशी गाडी खाली झाली तशी कमी 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 होत मुंबई सेंट्रलला पूर्णच कमी झाली गाडी. मुंबई सेंट्रल पर्यंत येणारा एकच प्रवासी होतो मी इथे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या गाडीचा रूट चालतो पुसद मुंबई, मुंबई पुसद. बरेच जणांची कमेंट होती की या गाडीचा संपूर्ण ब्लॉग दाखवा, तो आपण कंप्लीट केलेला आहे. इकडे या ठिकाणी बरेच बसेस थांबलेले आहेत. शिवशाही बस, हिरकणी बस, शयन्यांची बस आहे, अजून नवीन BS6 शिवशाही बस, बऱ्याच व्हरायटीच्या बऱ्याच कॅटेगरीतल्या बसेस इथे मुक्कामी थांबलेले आहेत. जशी चालक वाहकांची ड्युटी संपते इथे, तसं इथे पाठीमागे बघू शकता इथे मुक्कामी करतात. चालक असेल, वाहक असेल, ते इथे मुक्कामी थांबतात. खूप लांब पल्ल्याचा मार्ग होता, एकदम जबरदस्त रूट होता, पण मजा आली. गेल्या वेळेस जो प्रवास केला होता आपण पुसद मुंबई जुन्या गाडीमधून, त्यात काही एवढी मजा आली ना, उलट हालत खूप खराब झाली त्या गाडीमध्ये. त्यामुळे मला तो रूट नाशिकपर्यंत सोडावा लागला. तुम्हाला जर या गाडीनं प्रवास करायचा असेल पुसद मुंबई तर रिझर्वेशन करून नक्कीच हा प्रवास करा, नाहीतर तसं बी या रूटला कायम गर्दी असते. मध्ये मध्ये गाडी खाली होते, पण त्याचा काही भरोसा नाही, कधी पण गाडी फुल पॅक राहू शकते मुंबईपर्यंत किंवा नाशिकपर्यंत तरी. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग पुसद मुंबई संपूर्ण रात्र आणि प्रवास, नक्कीच कमेंट करून सांगा. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Everything I do, I'm just being genuine. Yeah, I'm sick of being screwed, feel my own adrenaline. Yeah, I do just what I do, and I hope you let me in, yeah.